लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सकाळ झालेली आहे. राघव नुकताच झोपेतून उठलेला आहे. तो झोपेतून उठतो आणि ताडकन इकडं तिकडं पाहायला लागतो, कारण त्याच्या लक्षात येतं की सिंधू आपल्या जवळ नाही आहे. तो सिंधूला हाक मारायला लागतो. सिंधू, सिंधू, कुठे आहेस तू? असं म्हणून तो हाक मारतो, पण त्याच्या हाकेला कोणीही ओ देत नाही. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की सिंधू घरामध्ये नाही आहे. तेव्हा त्याला समजतं की खरं तर सिंधू रात्रभर बेडरूममध्ये आलेली नाही आहे. आपण पुस्तक वाचत झोपी गेलो आणि त्यामुळे आपल्याला सिंधू आली आहे का नाही हे देखील लक्षात आलं नाही. या गोष्टीचा त्याला पश्चाताप होत आहे. आता नक्की सिंधू कोठे गेली असेल असा प्रश्न त्याला पडलेला आहे. तो इकडे तिकडे पाहायला लागतो. बाथरूममध्ये वगैरे तर असेल का असा विचार येतो आणि बाथरूम देखील उघडून पाहतो. सिंधू तेथे नसते. आता राघवने तिला फोन केलेला आहे. तिच्या मोबाईलवर तो फोन करतो आणि त्याच्या लक्षात येतं की तिचा मोबाईल तर इथंच आहे. राघवला समजलंय की सिंधू रात्रभर रूममध्ये नाहीये. म्हणजेच सिंधू कोणत्यातरी अडचणीत असणार आहे. त्याशिवाय ती अशी निघून जाणार नाही ही गोष्ट आता त्याच्या हळूहळू लक्षात यायला लागलेली आहे. पण नक्की सिंधू रात्रभर कोठे गेलेली असेल आणि तिला गायब करण्यामध्ये मधूचा काही हात असेल का असा प्रश्न त्याला पडलेला आहे. त्यानंतर तो बाहेर जातो, तर बाहेर राजश्री आणि रुक्मिणी दोघीही नाश्त्याला काय बनवायचं या गोष्टीबाबत बोलत बसलेले असतात. आणि तेव्हाच तो त्यांना विचारतो की आज तुम्ही कृष्णाला कोठे पाहिलं का? तेवढ्यात मधू देखील खाली येत असते आणि मधू पाहते की राघव राजश्री आणि रुक्मिणी यांना कृष्णाबाबत विचारत आहे. राघव विचारत असतो की सकाळपासून कृष्णा कुठे दिसत नाहीये, तुम्ही तिला पाहिलं का? राजश्री आणि रुक्मिणी मात्र त्याच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला काही योग्य समजत नाहीत. त्या म्हणतात, तिचा विषय सकाळ सकाळ काढू नको. आम्हाला तिचं सकाळ सकाळ तोंड पाहायचं नाही, त्यामुळे तिचा विषयसुद्धा ऐकण्याची इच्छा नाहीये. तर मधूला मात्र वाईट वाटतंय. राघवने कृष्णाला शोधायची काहीच गरज नाहीये असं तिला वाटतंय. पण राघव मात्र सकाळ सकाळ तिच्याविषयीच बोलतोय या गोष्टीचा मधूला त्रास होत आहे. राजश्री राघवला म्हणते की बाबा सकाळी सकाळी त्या मुलीचा अजिबात विषय काढू नको. ती कुठे गेली असेल तर जाऊ देत. मला मात्र तिच्याविषयी बोलण्याची अजिबात इच्छा नाहीये. तेव्हा राघव आता त्यांच्यासमोर एक सेकंदही थांबत नाही आणि पुन्हा तो त्याच्या रूममध्ये माघारी आलेला आहे. पण प्रश्न जसाच तसा आहे. अजून सिंधू आलेली नाहीये. म्हणजे रात्रभर सिंधू गायब आहे आणि सिंधू नक्की कुठे गेलेली असेल हा प्रश्न मात्र त्याला सतावत आहे. आता मधू त्याच्या रूममध्ये आलेले असते आणि मधूच्या चेहऱ्यावर किंचित राग देखील आलेला असतो. मधू त्याला विचारते की तू कृष्णाला इकडं तिकडं का शोधतोयस आणि तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन का आहे? तुला काही प्रॉब्लेम आहे का? कृष्णाचा तू शोधाशोध घेतोय, नक्की काय झालंय मला सांगशील का? राघवला मात्र तो टेन्शनमध्ये आहे ही गोष्ट मधूला दाखवायची नसते. तसेच तो कृष्णाला शोधतोय हे देखील तिला कळू द्यायचं नसतं. राघव म्हणतो असं काही नाहीये. मधू म्हणते मी आत्ताच पाहिलं तू बाहेर विचारत होतास की कृष्णा कुठे आहे ते. तेव्हा राघव म्हणतो तेच ना, ते ते असंच यासाठीच म्हणत होतो की सकाळी ती इथं दिसली नाही ना, मग ती कुठे गेलेली आहे कळत नाही. मला काय वाटतं माहिती आहे, शत्रू नेहमी आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. म्हणजे त्याची प्रत्येक चाल आपल्याला अगदी व्यवस्थितपणे समजू शकते. आणि म्हणूनच मी कृष्णा कोठेच दिसत नव्हती म्हणून विचारत होतो की ती नक्की कुठे गेलेली आहे. पण यामध्ये काळजी करण्यासारखं आहे असं काही मला वाटत नाही. म्हणजे तू देखील असं समजू नको की मी तिची काळजी करतोय. मधू त्याला म्हणते नक्की ना? तुझ्या चेहऱ्यावर मात्र मला खूपच मोठं प्रश्नचिन्ह दिसतंय आणि टेन्शनसुद्धा दिसतंय. तेव्हा राघव म्हणतो ते प्रश्नचिन्ह आणि टेन्शन असेल तर फक्त तुझ्यासाठी असेल. ते कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीसाठी असेल असं मला तर वाटत नाही. मधू म्हणते माझ्यासाठी कसलं टेन्शन आहे तुला? तेव्हा तो म्हणतो आता जास्त बोलू नकोस. तुझ्यासाठी टेन्शन का आहे तुला माहिती आहे? कारण माझ्या आयुष्यामध्ये कृष्ण आलेले आहे, पण माझ्या आयुष्यात मला तू पाहिजे आहेस. या गोष्टीचं सतत माझ्या डोक्यामध्ये टेन्शन असतं. राघवने आता गोड बोलायला सुरुवात केलेली आहे. कारण राघवला आठवतंय कृष्णाने म्हणजेच सिंधूने त्याला काय सांगितलेलं असतं. जेव्हा पण माझ्यात आणि मधूमध्ये दोघांपैकी एकाला निवडण्याची तुझ्यावर पाळी येईल,
तेव्हा तू बिनधास्तपणे मधूला निवड. राघव म्हणतो, "तू असं का बोलतेस?" तेव्हा तिने सांगितलेलं असतं, "मी तुला हे सर्व काही नाटक करायला सांगतेय. निवड म्हणजे तिला असं भासव की सगळ्यात जास्त गरज तुला तिची आहे. जर का तू असं भासवलं तरच ती आपल्या जाळ्यामध्ये अडकू शकेल, अन्यथा ती अडकणार नाहीये ही गोष्ट लक्षात ठेव, कारण ती बाई खूप शातीर आहे. मला असं प्रॉमिसच कर," असं सिंधूने राघवला म्हणलेलं असतं. तेव्हा राघवने देखील सिंधूच्या हातात हात घेऊन आणि दुसरा हात त्याच हातावर ठेवून पूर्णपणे सांगितलेलं असतं, की "मी तुला प्रॉमिस करतोय, अशा टायमाला मी फक्त मधूचीच निवड करेल." राघव आणि सिंधूने मधूला जाळ्यात अडकवण्यासाठी बरेच काही प्लॅन अगोदरच करून ठेवलेले असतात आणि त्याचाच फायदा आत्ता झालेला असतो. राघव मधूला म्हणतो, की "तू काहीच काळजी करू नको. तुला असं वाटतंय का मी टेन्शनमध्ये आहे? मी टेन्शनमध्ये नाहीये. तू जरा माझ्याजवळ बस." असं म्हणून तो तिला स्वतःच्या जवळ बसवतो आणि म्हणतो, की "आज जर का सिंधू घरात नसेल तर खूपच बरं झालंय. कारण आपल्याला आता खूपच गोल्डन असा वेळ मिळणार आहे आणि हा वेळ मी अजिबात वाया घालवणार नाहीये. यातला एक ना एक क्षण मला तुझ्याबरोबर जगायचा आहे. आता मी प्लॅन करतोय, की आपल्याला हा क्षण कसा जगता येईल ते. मी काय करू तुझ्यासाठी ते मला सांग." मधू म्हणते, "असं काही नाहीये. माझ्यासाठी स्पेशल काय करावं असं काही मला वाटत नाही." राघव म्हणतो, "असं तुला वाटत नसेल, पण मला मात्र वाटतं, की तुझ्यासाठी मी काहीतरी स्पेशल करावं. कारण तू माझ्या आयुष्यातली स्पेशल व्यक्ती आहेस. बोल ना, मी तुझ्यासाठी काय करू सांग तरी? आज छान अशी डेट प्लॅन करू, तुझ्यासाठी स्वयंपाक करू, तुझ्यासाठी नाश्ता बनवू, काय पदार्थ बनवू सांग? तुला काय आवडतंय?" असं म्हणून तो उठलेला असतो आणि "मी तुझ्यासाठी छान असा नाश्ता बनवतो," असं देखील त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा मधू त्याला म्हणते, "मला काहीच नकोय. तू एवढं काही बोलतोयस ना, त्यामध्येच मला सगळं काही मिळालंय असं मला वाटतं. तू माझ्यासाठी काहीच बनवू नको. उलट मला काही द्यायचं असेल ना, तर फक्त आणि फक्त तुझा वेळ मला दे, कारण तोच माझ्यासाठी खूप मौल्यवान असणार आहे." राघव आता खुश आहे हे तिच्या डोक्यात आलेलं आहे. तेव्हा ती राघवचा हात हातात धरून म्हणते, "मला फक्त तू खुश दिसला पाहिजेस. मला दुसरं काहीही नकोय." राघव म्हणतो, "तू असली की मी खुश तर असणारच आहे. पण आज एवढा चांगला दिवस आहे, तर तो मात्र मला तुझ्याबरोबरच घालवायचा आहे." तेव्हा ती त्याला पुन्हा एकदा बेडवर बसवते आणि म्हणते, "राघव, मला तुझ्या ह्याच गोष्टी आवडतात. तू ना खूपच क्यूट आहेस आणि तू मला जो वेळ देतोस ना, ती गोष्ट मला खूप आवडते." मधू आता बरोबर राघवच्या जाळ्यात अडकत चाललेले आहे. राघव तिला म्हणतो, "नुसतं बोलून पोट भरणार नाहीये. आपल्याला काहीतरी खावं लागणार आहे आणि आजचा दिवस स्पेशल आहे, तर मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवणारच आहे." असं म्हणून तो तिच्यासाठी गाजर हलवा बनवण्याचा प्लॅन करत असतो. मधू मात्र भलतीच खुश झालेली आहे. कारण राघव आपल्याला वेळ देतोय, एवढंच नव्हे तर तो सिंधूचं नाव देखील काढत नाहीये, या गोष्टीने ती खुश झालेली आहे. तर इकडे सिंधू आता शुद्धीवर आलेली असते. शुद्धीवर आल्यानंतर त्वरित तिच्या लक्षात येतं, की आपल्याबरोबर मोठा गेम झालेला आहे. आपल्याला मधूने एका अडगळीच्या खोलीमध्ये बंदिस्त करून ठेवलेलं आहे, ही गोष्ट तिच्या लक्षात येते. असं करण्यामागं तिचा काय उद्देश असेल असं तिला वाटतं. तेव्हा तिच्या लक्षात येतं, की नक्कीच राघवची आणि माझी ती परीक्षा घेत असणार आहे. आता राघव चिंतातूर झालेला असेल. आता राघवला जर का कळलं, की आपण मधुरून नाही, तर तो काही चुकीचं पाऊल तर उचलणार नाही ना, असा प्रश्न तिला पडलेला असतो. पण रात्रीच्या औषधामुळं तिचं डोकं खूपच दुखत असतं. मधूने मोठा प्लॅन केलेला आहे, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली आहे. आपल्याला लवकरात लवकर या घराच्या बाहेर पडणं गरजेचं आहे, असं तिला वाटतं आणि ती जोरजोरात दरवाजा वाजवायला लागते. पण तिचा आवाज कोणीसुद्धा ऐकत नाहीये. ती बाहेर जाण्याचा प्रयत्न करते, दरवाजा ओढते, वाजवते, हेल्प म्हणते, पण तिच्यापर्यंत कोणीच पोहोचू शकत नाहीये. तिच्या लक्षात येतं, की आपण एकदम अडगळीच्या खोलीत बंदिस्त झालेलो आहोत आणि आता इथपर्यंत कोणी पोहोचणं शक्य नाही. मधूने हे सगळं मुद्दाम केलेलं आहे. आपल्याला तिने मुद्दाम बंदिस्त करून ठेवलंय. आता राघव काय करणार आहे, यासाठीच तिने ही चाल चाललेली आहे, हे आता सिंधूच्या लक्षात आलेलं असतं. पण राघवला आपण सगळं काही समजावून सांगितलंय, या गोष्टीचा थोडासा आनंद पण तिला होत असतो. इकडे राघवने मोठं चक्रव्यूह तयार केलेला आहे. गोड असा गाजरचा हलवा बनवून तो मधूला खाऊ घालून
मधूचा केसाने गळा कापून सिंधूपर्यंत पोचण्याचा राघवचा प्लॅन आहे, पण या सर्वांपासून ती मात्र अनभिज्ञ आहे. मधू येऊन पाहते की राघव आपल्यासाठी स्पेशल काहीतरी बनवतोय. ती राघवला विचारते, "तू काय बनवतोयस?" राघव म्हणतो, "आत्ता हे मोठं सरप्राईज आहे. तू इथं बस. मी जेव्हा तुझ्यापुढं ती प्लेट आणेल ना, तेव्हा तुझ्या लक्षात येईल मी तुझ्यासाठी काय बनवलेलं आहे." मधूला हे सर्व काही खूपच रोमॅन्टिक आणि छान वाटत आहे. राघव आपल्यासाठी कुकिंग करतोय आणि आपल्याला सरप्राईज देण्याचा प्लॅन त्याने केलेला आहे. गाजर हलवा बनवल्यानंतर राघव त्यामध्ये बदाम टाकण्यासाठी बरणी घेतो आणि विचार करतो, या बदामांमुळे मला कोणती माहिती मिळणार आहे ते तुला माहिती नाही आहे मधू. बघ आता या बदामामुळे मी सिंधूपर्यंत कसा पोचतो ते. राघवच्या डोक्यामध्ये 100 प्लॅन चालू आहेत. राघव म्हणतोय की तू एका IPS अधिकाऱ्याबरोबर पंगा घेत आहेस, त्यामुळं तुला ही गोष्ट आता खूप महागात पडणार आहे मधू. आणि त्याने गाजरचा हलवा तयार करून बदाम खिसून देखील ठेवलेले आहेत. राघव अगदी शांतपणे गाजरचा हलवा बनवतोय. मधू मात्र या गोष्टीनं चांगलीच खुश झालेला आहे. बदाम टाकण्यापाठीमागं राघवचा उद्देश असा आहे की एकदा जेव्हा राजश्रीने सिंधूसाठी गाजरचा हलवा बनवलेला असतो, तेव्हा त्यात तिने बदाम घातलेले असतात आणि ते बदाम घातलेली आणि गाजर हलव्याची प्लेट सिंधूला दिलेली असते. तेव्हा सिंधू ते पाहते आणि राजश्रीला सांगते की तुम्ही गाजरचा हलवा तर छान बनवलाय, पण मला बदाम आवडत नाहीत. तेव्हा राजश्री म्हणते, "अगं सॉरी, मला माहीत नव्हतं तुला आवडत नाहीत. मी दुसरं बनवून काहीतरी आणू का?" तेव्हा सिंधू म्हणते, "काहीतरीच काय बोलताय? मला गाजरचा हलवा आवडतो, पण त्यामध्ये बदाम फक्त आवडत नाहीत." मग मी बदाम बाजूला सरकवते आणि गाजरचा हलवा खाते, असा पर्याय तिने सांगितलेला असतो. तेव्हा राजश्रीला देखील ते आवडलेलं असतं. याचाच अर्थ जर का आत्ता आपण मधूजवळ बदामचा हलवा दिला आणि त्यावर जर का बदाम टाकले आणि ते जर का बदामची प्लेट माघारी आली, तर नक्कीच मधू सिंधूला गाजरचा हलवा घेऊन गेली होती आणि सिंधू घरामध्येच कुठेतरी बंदिस्त करून ठेवली गेलेली आहे, हे आपल्या लक्षात येणार असाच राघवचा प्लॅन असतो. गाजरचा हलवा बनवून राघव आता शांतपणे उभा आहे. मधू त्याच्या पाठीमागून येते आणि विचारते, "काय झालं?" तेव्हा तो म्हणतो, "आता तो पदार्थ तयार होत आहे. पण तू तिकडे बस ना, मला तुला सरप्राईज द्यायचं आहे." ती म्हणते, "आता मला सरप्राईज बघायचं काय आहे ते?" राघव म्हणतो, सरप्राईज असतं ना, त्यामुळे मी तुला ते दाखवावं असं वाटत नाही. तू डोळे झाक बरं, तरच मी तुला सरप्राईज देतो." असं म्हणून तो तिला डोळे झाकायला लावतो आणि गाजरच्या हलव्याचा 1 चमचा तिला भरवतो. तेव्हा ती म्हणते, "अरे, हे तर अप्रतिम झालेलं आहे. इतका छान गाजराचा हलवा मी कधीसुद्धा खाल्लेला नव्हता." राघव म्हणतो, "मग मी स्पेशल तुझ्यासाठी बनवलेला आहे. त्यामध्ये फक्त साखरच नाही घातलेली, तर माझं प्रेमसुद्धा मी त्यामध्ये घातलेलं आहे." मधू तर आता राघवच्या प्रेमानं पुरती वेडी झालेली आहे. राघव म्हणतो, "मला सांग, मी गाजरचा हलवा का बनवला बरं?" मधू म्हणते, "का बनवला सांग?" तेव्हा तो म्हणतो, "तुला तो खूप आवडतो ना, म्हणून बनवला. तुझी आवडती वस्तू बनवायला मला खूप आवडतं. कारण त्यामुळे तू खुश राहते आणि तू खुश राहिली की मी खुश राहतो. चल, आता आपण बाकीच्यांना पण गाजरचा हलवा देऊया." असं म्हणून तो एक एक प्लेट भरायला लागतो. तेव्हा ती म्हणते, "खरंच राघव, तू माझ्यावर एवढं प्रेम करतोस मला माहीत नव्हतं." राघव म्हणतो, "ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे पुढे तर बघ मी काय करणार आहे." असं म्हणून त्याने एका ट्रेमध्ये काही प्लेट गाजरच्या हलव्याने भरून मधूच्या हातात दिलेल्या आहेत आणि घरातल्या सगळ्या सदस्यांना तू स्वतः हे द्यायचं असं म्हणतो. तेव्हा मधू म्हणते की अजून एक प्लेट एक्स्ट्रा दे, कारण मला जास्त खाऊ वाटायला लागलेलं आहे. तेव्हा राघवच्या काय लक्षात यायचं आहे ते लक्षात येतं आणि तो सगळ्या प्लेटवर पुन्हा एकदा बदाम खिसून घालतो. आता राघवने मोठा प्लॅन मधूच्या विरोधात केलेला आहे आणि मधूचं षडयंत्र उधळून लावण्याचं त्याने ठरवलेलं आहे. आता मधूने ती प्लेट घेऊन सर्वांकडे एकेकाला द्यायला ती गेलेली आहे आणि राघव म्हणतोय, "आता मधू, तू सिंधूपर्यंत पोहोचणार हे मला माहीत आहे आणि मी परत तुझ्या मागं सिंधूपर्यंत पोहोचणार." इकडे सिंधू रूममध्येच आहे. अजूनही ती बंदिस्तच आहे. तेव्हा मधू आलेले आहे आणि मधूच्या हातामध्ये तो ट्रे आहे आणि त्यामध्ये गाजरचा हलवा आहे. मधू मात्र राघवच्या षडयंत्रामध्ये पूर्णपणे फसलेले आहे. राघवने गाजरचा हलवा का बनवलाय आणि त्यामध्ये बदाम का टाकलेत ही गोष्ट मात्र मधूच्या लक्षात आलेली नाहीये.
मधू जेव्हा रूममध्ये येते तेव्हा सिंधू तेथे बसलेले असते आणि तेव्हा ते सिंधूला सांगते की आता तुला या घरामध्ये कोणीच प्रेम करत नाही. राघव देखील तुझ्यावर प्रेम करत नाही. राघवने माझ्यासाठी गाजरचा हलवा बनवलाय आणि त्यातला थोडासा हलवा मी तुझ्यासाठी आणलेला आहे. राघव तुला विसरून गेलेला आहे, त्यामुळं तू आता स्वतःची जगण्याची अपेक्षासुद्धा सोडून दे. आता राघव माझा आहे आणि हे घरसुद्धा माझं आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. तू रात्रभर नव्हतीस तरी राघवला काहीच फरक पडलेला नाहीये, हे देखील तिने सिंधूला सांगितलंय. त्यानंतर राघवने मधूसाठी एक डेट प्लॅन केलेला आहे, पण तेवढ्यात काहीतरी जळतंय असा वास त्यांना यायला लागतो. तेव्हा राघव मधूला म्हणतो की काहीतरी जळल्याचा वास येतोय का? मधू म्हणते हो, मला पण काहीतरी जळल्याचा वास येतोय. पण हा वास नक्की कोठून येतोय याचा शोधाशोध आता राघव घेत असतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की एका अडगळीच्या खोलीतून तो वास येतोय. राघव धावत पळत तेथे जातो आणि जोरात लाथ मारून दरवाजा उघडतो आणि त्याच्या लक्षात येतं की आतमध्ये सिंधू बेशुद्ध होऊन पडलेले आहे. राघव मधूचे सर्व कट कारस्थान आणि चक्रव्यूह भेदून सिंधूपर्यंत पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. राघवने अतिशय भन्नाट युक्ती वापरून सिंधूचा जीव वाचवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.